गाईज, कशा तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मस्त असाल। खूप दिवसानंतर कुकिंगचा व्हिडिओ शूट करत आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काटेलची भाजी। याला काटोलसुद्धा म्हणतात किंवा आणखी काहीतरी तुम्ही म्हणत असाल ते मला सांगा कमेंटमध्ये तुम्ही याला काय म्हणता। तर खूप छान असते ही भाजी, याची भाजी खूप छान होते आणि खूप जास्त पौष्टिकसुद्धा असते। तर अशा प्रकारे मी काटून घेतलेली आहे, त्याच्यामधल्या बिया वगैरे असतात ते काढून घेतले आहे आणि ते मुंगाच्या डाळीमध्ये किंवा तुम्ही असे सुद्धा करू शकता। खूप जास्त मोठं शुगर बॅलन्स वगैरे सगळं ठेवू शकते, असं छान अशी भाजी आहे। तर चला आता छान अशी पौष्टिक भाजी मी तुम्हाला बनवून दाखवते की कशी बनवत आहे। तर आधी मी काय केलं आहे, एका वाटीमध्ये अशी मुंगाची डाळ सोक करून ठेवलेली आहे आणि हिरवी मिरचीची बनवणार आहे मी। आणि साईडला बघू शकता तुम्ही, मी लसूण, धनिया आणि जिऱ्याचं असं पेस्ट करून ठेवलं आहे। कांदा काटून घेत आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा आणि एक टमाटरसुद्धा। तर अशा प्रकारे एकदम साधी सिंपल भाजी करून घेणार आहे, पण खूप जास्त पौष्टिक असते हे। यानी तुमचं शुगर लेवल छान राहतो, खूप प्रमाणात यात विटॅमिन्स असतात, त्याच्यामुळे थोडीशी ही महागसुद्धा असते भाजी। तर एवढ्याशा आणलेल्या आहेत मी, 50 रुपयाची एक पाव, काही अर्धा पाव आणलेले वाटते हे काटेल। आणि खूप पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांनाच खूप चांगली आणि हेल्दी असते, हिवाळ्यामध्ये सुद्धा खूप मस्त असते। आणि याला जंगली मेवासुद्धा म्हणतात, कारण की जंगलामध्ये जास्त आढळते मला असं वाटते। तर अशा प्रकारे आता भाजी एकदम मस्त मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि खूप छान होणार आहे माझी भाजी। मला तर खूप आवडते, माझी सगळ्यात आवडीची भाजी आहे हे। कारलेसुद्धा मला खूप आवडतात आणि त्याच्यानंतर सेकंड नंबरवर हे आवडते मला खूप। कारल्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालते, सेकंड नाही फर्स्ट नंबर देऊ शकते मी याला। पण कधी कधीच खायला मिळते, नेहमी तुम्हाला मार्केटमध्ये हे काटेल मिळणार नाहीत, कारण की खूप दिवसानंतर मी खात आहे। कारण त्याच्यामध्ये आता मी पटकन टाकणार तुम्हाला जिरं तर आपण जिरा, लसूण आणि धनियाचा पेस्ट आपण करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आधी मी मोहरी टाकली होती आणि कांदा, लसूण, हळदी आणि हिरवी मिरची हे सगळं आपल्याला एक सोबत मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। एकदम सिंपल भाजी आहे। याच्यामध्ये थोडासा काळा मसालासुद्धा टाकलेला आहे मी, कारण त्याने जास्त छान टेस्ट येईल। आणि हा आपला गरम मसालासुद्धा मी थोडा टाकून घेते त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे सिंपल साधी पण खूप छान लागते भाजी। आणि एवढ्या दिवसानंतर शूट करत आहे, तुम्हाला दाखवलं काहीतरी एक नवीन भाजी तुम्हाला करून दाखवावी असं वाटलं मला। आता हे मीठसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलं आहे, मी शेंदा नमक यूज केलेलं आहे, कारण शेंदा नमक छान असतं। त्याच्यानंतर मी आता यूज करणार आहे त्याच्यामध्ये थोडासा हिंग, कारण की मुगाची डाळ वगैरे असते। तर भाजीमध्ये शक्यतो मी खूप वेळा हिंग टाकते, कारण डायजेशनसाठी खूप छान असतं। लहान लेकरांनासुद्धा खूप मस्त राहते हिंग वगैरे, पोटामध्ये किडे वगैरे काही होत नाही। आणि हे बघा, याच्यानंतर मी टाकलं आहे टमाटर आणि सगळं हे मसाला जे छान मस्त तेलामध्ये मी परतून घेत आहे। आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ही काटोल, हे काय करुसले सुद्धा म्हणतात त्याला, करुसले। तर हे टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये, छान पाण्यामधून छान मी धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये छान आता फिरून घेणं आहे। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे सोक केली डाळ आहे ना, ते टाकून घ्यायची, मुगाची डाळ। किंवा तुम्ही असे सुद्धा करू शकता, जशा पद्धतीने कराल तशा पद्धतीने खूप छान होते। मुगाची डाळ मी टाकलेली आहे, कारण थोडीशी कडवट, म्हणजे कडवट नाही म्हणता येणार, एकदम हळू, एकदम कमी असा कडवटपणा असतो त्याला। आणि मुगाची डाळ वगैरे टाकल्यानंतर तो खूप छान लागते। तर आता हे मी थोडंसं झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली आहे मुगाची डाळ। आणि मुगाची डाळ टाकल्यानंतर छान मस्त असं परतून घ्यायचं आहे तुम्हाला, थोडंसं ऑइलमध्ये त्याला अर्ध्या मिनटं तरी होऊ द्यायचं आहे। हे बघू शकता, अशा प्रकारे मग छान दिसते। पण मुगाची डाळ आपली शिजणार नाहीत आणि ते करुसलेसुद्धा एवढ्या लवकर शिजणार नाहीत, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। शक्यतो गरम पाणी टाका, गरम पाणी असेल तर खूप छान, नाहीतर थंडसुद्धा टाकू शकतो, पण गरम पाणी टाकलं तर खूप चांगलं आहे। तर मी नॉर्मल वॉटरच टाकत आहे। तर याच्यामध्ये 1 गिलास टाकत आहे मी पाणी, कारण की ती डाळ पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजून जाईल आणि करुसलेसुद्धा। तर मस्त आता रेडी होणार आहे 5 मिनटामध्ये, 10 मिनटामध्ये। आणि हे बघू शकता, खूप छान मस्त माझी अशी करुसल्याची भाजी रेडी झालेली आहे। आणि भाकरीसोबत, पोळीसोबत तुम्ही आरामशीर खाऊ शकता आणि खूप पौष्टिक आणि खूप चांगली असते। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।